नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण आलू टूक बनवणार आहोत. खूप डिलिशियस लागतं, खूप टेस्टी आणि क्रिस्पी इतकं लागतं ना, खूप भारी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यासाठी काय केलेलं आहे, मी ते छोटे छोटे बटाटे घेतलेले आहे. तुमचे छोटे नसतील, मोठे घेतलात तरीही काय नाही, फक्त सोलून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मोठे जर बटाटे घेत असाल तर त्याचे मोठे मोठे असे तुकडे करायचे आहे. माझे आता एकदम मिनी पण नाही आहेत बटाटे, त्याच्यामुळे मी ह्याचेही तुकडे करणार आहे. पहिले ते बटाटे इथे सोलून घेते प्रॉपर. सगळे बटाटे आपण इथे एकदा सोलून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने प्रॉपर, कुठेही साल राहता कामा नये. आणि त्यानंतर आता मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आणि जे मोठे बटाटे आहे, जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही ना, त्यामुळे मी याचे फक्त 2 भागामध्ये तुकडे करून घेणार आहेत. आणि आता हे चांगले चोळून आपण यातला स्टार्च काढून टाकायचा आहे. 2 ते 3 पाण्यातून वॉश करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यातलं पाणी सगळं निथळून काढायचं आहे. आणि किचन टॉवेल असतं याच्यामध्ये आपण छान असे पुसून घ्यायचे आहे, जेणेकरून तेलात टाकल्यावर ते जास्त तडतडणार नाही. त्यासाठी नंतर एका साईडला कढई तापायला ठेवलेली, मस्त तेल गरम थोडंसं झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे बटाट्याचे जे आपण फोडी करून घेतले आहेत ना 2-2 ह्याच्यामध्ये, ते आपण टाकायचे आहेत. मी आता इथे सगळेच टाकते एकदम. आणि छान त्याला आपण तळू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम ठेवलेली आहे. आणि लो टू मिडियम ह्याच्यावर आपण तळून घ्यायचे आहेत बटाटे. जास्त आपल्याला इथे आता गोल्डन करायचे नाही आहेत, आपल्याला क्रिस्पी आत्ता करायचे नाही आहेत. इथे फक्त सॉफ्ट होतील एवढ्यापर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत बटाटे. आता बघा इथे कलर थोडासा चेंज झाला आहे. आणि तुम्हाला मी दाखवते आता इथे सुरीच्या साह्याने इथे चेक करून दाखवते. बघा सुरी इझिली गेली आतमध्ये, म्हणजे बटाटा आपला इथे व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता इथे आपण सगळे बटाटे इथे काढून घ्यायचे आहात. इथपर्यंतच थोडेसे इथे हे करायचे आहेत. त्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं थंड व्हायला द्यायचं आहे. एक 15 मिनिटाचा रेस्ट द्यायचा त्यांना. आता मस्त इथे काढून घेतले आणि थोडे थंडही झाले आहेत. 15 मिनिटाच्या रेस्टनंतर एक एक पीस घ्यायचा आहे. त्याच्यावर आता इथे तुम्ही वाटी घेऊ शकता, ग्लास घेऊ शकता, किंवा मी इथे आता स्मॅशर घेतलेला आहे. त्याच्याने थोडंसं स्मॅश करायचं आहे आपल्याला बटाटा. पण इथे तेलामुळे थोडं सटकतं आहे. नंतर झालेलं आहे. अशा पद्धतीने थोडंसं स्मॅश करून एकदम पूर्ण स्मॅश नाही करायचं आहे, थोडंसं त्याचा प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही ग्लासाने किंवा वाटीनेही करू शकता. मी आता सगळे स्मॅश थोडंसं प्रेस करून घेते. त्याच्यानंतर पुन्हा तेल मस्त कडकडीत तापवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे सोडायचे आहेत. आणि इथे आपल्याला आता हाय फ्लेमवर छान असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत बटाटे. मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत. आलटून पलटून दोन्ही साईडने छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आणि छान क्रिस्पी होतात आणि त्याचा क्रिस्पीनेसही टिकून राहतो, लगेच सॉफ्ट होत नाहीत. आता बघा जे क्रिस्पी झालेत ना, ते काढून घेऊया आपण. आता एकाच टाईमला मी सगळे टाकले नव्हते, त्याच्यामुळे 2 बॅचमध्ये टाकले होते सगळे. आता इथे त्याच्यावर मसाला टाकूया आपण, बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक छोटा चमच्यावर पेरी पेरी मसाला घेतलेला आहे. त्यानंतर काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं, म्हणजे चिमूटभर एवढं. आपलं नॉर्मल जे मीठ असतं तेही घ्यायचं आहे थोडंसं. तेही थोडंसं घेतलेलं आहे, जेवढा म्हणजे आपल्याला लागेल ना त्या हिशोबाने घेतलेला आहे. आता हा सगळाच मसाला आपण नंतर टाकायचा आहे. त्यानंतर थोडीशी टाकते इथे हळद. आणि इथे टाकणार आहे अजून काश्मीरी लाल मिर्च पावडर. त्याचा कलर वगैरे खूप सुंदर येतो आणि जास्त स्पायसीही होणार नाही त्या हिशोबाने. बाकी तुम्हाला जर टेस्टला थोडंसं स्पायसी वगैरे लागत असेल तर तुम्ही लाल तिखट वगैरे ते स्पायसीसाठी अजून जास्तीचं टाकू शकता. आता हे सगळे मसाले एकजीव करायचे आहे व्यवस्थित. मीठ वगैरे पहिले सगळं व्यवस्थित मिक्स करायचे. त्यानंतरच आपण ते आलू टूक जे बनवले आहे त्याच्यावर आपण हे सगळे स्प्रिंकल करणार आहोत. मी आता हे सगळेच मसाले म्हणजे जास्त घेतलेच नव्हते, जेवढे पाहिजे तेवढेच घेतले होते. त्याच्यामुळे आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित सगळीकडे आलू टूकवर टाकायचे आहेत. आणि मस्त छान असं टॉस करायचं आहे, जेणेकरून प्रॉपर प्रत्येक पीसेसला लागेल. आणि अशा पद्धतीने इथे आलू टूक आपलं तयार होतं मस्त असं. मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढते. आणि हा याचा फायनल लुक. खरंच तुम्ही नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागतो. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.